दिवा कोळीवाडा हे नवी मुंबईतलं एक असं गाव आहे ज्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपले संस्कार आणि धार्मिक परंपरा जपली जाते। आणि ह्या गोष्टीचा आनंद आहे की जे संस्थापक होते त्यांचे एक दूरदृष्टिकोन होते की गावकीसाठी एक खेळाचं मैदान, जे काही विविध खेळाडू आहेत ते खेळाडू या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे। की आजपर्यंत अनेक खेळाडूंना या ठिकाणी खेळामध्ये त्यांचा जन्म झाला, अनेक राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी आपली भारताची कमान त्या ठिकाणी अभिमानाने उंचवलेली आहे। नमस्कार, नवी मुंबई सिटी न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। दिवा कोळीवाडा येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन साईनाथ स्पोर्ट्स क्लब मैदानात करण्यात आले। नवी मुंबईमधील असे एक गाव जिथे सर्व भेदभाव बाजूला सावरून एकत्र येतात व दरवर्षी नवीन कमिटी निवडून साईनाथ स्पोर्ट्स क्लब कमिटीच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येते। कमिटीचा पहिला उत्सव म्हणजे श्री सत्यनारायण महापूजा। पूजेला दिवा गावातील समस्त ज्येष्ठ तरुण, युवा, महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतात। तसेच या कार्यक्रमाला नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांनी उपस्थिती दर्शवली। त्याचे मंडळाच्या वतीने भेट व महिलाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। संध्याकाळच्या सुमारास श्री सत्यनारायण महापूजा, पूजा व आरती करण्यात आली व राकेश नाईक यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच विविध गाणी पेश करण्यात आली व मान्यवरमध्ये माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, उपमहापौर दशरथ भगत, नगरसेविका रेश्मा माढवी, श्रेया जिरगे, नगरसेवक लक्ष्मण पाटील यांनी पूजेचे दर्शन घेतले व व्यासपीठावर मान्यवराचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। नगरसेवक बंडू केणी याच्यामार्फत महिलासाठी लकी ड्रॉ 5 पैठणी साडी ठेवण्यात आले। मान्यवराच्या हस्ते लकी ड्रॉ पैठणी वाटप करण्यात आले। तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक सत्कार, डॉक्टर PhD 10वी 12वी आणि 15वी केलेल्या विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला। तसेच सर्व नवनिर्वाचित साईनाथ स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष अनुज पाटील, कार्याध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक बंडू केणी व साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या ज्येष्ठ आजी माजी कार्यकारिणी सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमात मंडळाचे ज्येष्ठ सभासद प्रल्हाद नाईक यांनी या कार्यक्रमात सर्व महिला व सभासदांचे त्यांच्या कोळी भाषेच्या वाणीमार्फत जय मनोरंजन केले। ते खूप कौतुकास्पद होते। संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगरसेवक बंडूदादा केणी व अध्यक्ष अनुज पाटील व पूर्ण कार्यकारिणी सदस्यांचे तसेच सभासदांचे यशस्वीरित्या नियोजन केल्याबद्दल कौतुक केले व या सत्यनारायण महापूजेत मोलाचे सहकार्य व योगदान केल्याबद्दल बंडूदादा केणी यांचे साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा यांच्या वतीने आभार मानून नगरसेवक तथा कार्याध्यक्ष बंडूदादा केणी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या। बाळाराम नाईक व माजी मंडळ अध्यक्ष तुळशीदास पाटील यांचे विशेष सत्कार करण्यात आला। आज साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा यांच्या माध्यमातून श्री सत्यनारायण महाराजांची पूजेचं आयोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी इथं पूजेचं आयोजन केलेलं आहे। या मंडळाच्या माध्यमाने नित्यनेमाने अशा पद्धतीने कार्यक्रम केले जातात। आज होळीच्या वेळी जे गेम्स झालेले त्या संदर्भातही पारितोषिक वितरण इथं केलं जाणार आहे। नक्कीच दिवा कोळीवाडा हे नवी मुंबईतलं एक असं गाव आहे ज्याच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपले संस्कार आणि धार्मिक परंपरा जपली जाते। त्याबद्दल मी ह्या मंडळाचे मनापासून अभिनंदन करेन आणि अशीच परंपरा आपण नेहमीच चालू ठेवा आणि पूर्ण परिसरातल्या लोकांना श्री सत्यनारायण महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळत राहू अशी अपेक्षा आहे। दिवागाव हा नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्यानं खास करून खेळाच्या संदर्भामध्ये आघाडी घेतलेला हा असं गाव आहे आणि गेली 1969 सालापासून साईनाथ स्पोर्ट्स क्लब म्हणजे साईबाबांच्या नावानं हा स्पोर्ट्स क्लबचा शुभारंभ झाला आणि आज पाहता पाहता त्याला हाफ सेंचुरी म्हणजे 50 वर्ष होऊन गेलेली आहे आणि आज या ठिकाणी येताना आनंद आहे की आजपर्यंत अनेक खेळाडूंना
या ठिकाणी खेळामध्ये त्यांचा जन्म झाला. अनेक राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी आपली भारताची कमान त्या ठिकाणी अभिमानाने उंचवलेली आहे. आम्हाला आज आनंद आहे की बंडू केनेजी आणि त्यांच्या सर्व सहकारी राज्यस्तरावर ओमी नाईक हा आणि अशा चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ओमी केनी हा साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा एक राष्ट्रातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असा खेळाडू झालेला आहे. त्याच्यामुळे चांगल्या खेळाडूंना या स्पोर्ट्स क्लबमधून नेहमीच प्राधान्य मिळालं आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की साईनाथ स्पोर्ट्स क्लब हे सिडकोने छोट्या लीजवर दिलेलं आहे. भविष्यात त्यांना विकत मिळायला पाहिजे, कारण हे भूमिपुत्रांचं अनेक वर्षाची मागणी आहे. आता इथे आपण कोणाला बोलत नाही की याला का दिलं आणि त्याला का दिलं, सर्वांना द्या, पण आमच्या स्थानिक भूमिपुत्राचा हा पहिला अधिकार आहे, त्याला पहिलं मिळालं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या लवकरच कालावधीमध्ये साईनाथ स्पोर्ट्स क्लब हे लीजवर न होता कायमस्वरूपी त्यांच्याकडे मिळेल अशा पद्धतीची आमची सर्वांची प्रयत्न राहील. आणि नाईक साहेब स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेत आहेत. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये साईनाथ स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून नवी मुंबईचं नाव उंचावेल, असे चांगले खेळाडू निर्माण होतील. सर्वांना शुभेच्छा. वास्तवात आनंद ह्या गोष्टीचा आहे की 1969 साली या स्पोर्ट्स संघाचा या ठिकाणी एक स्थापना झाली. म्हणजे सिडको स्थापित व्हायच्या अगोदर, म्हणजे सिडकोच्या अगोदर स्थापना झाली. आणि ह्या गोष्टीचा आनंद आहे की जे संस्थापक होते त्यांचे एक दूरदृष्टिकोन होते की गावकीसाठी एक खेळाचं मैदान, जे काही विविध खेळाडू आहेत ते खेळाडू या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. आणि गावची शान, गावचे एकत्र, गाव संलग्न कसं राहील, त्या माध्यमातून जे संस्थापक त्यांचं मी अभिनंदन करतोय. तसेच या ठिकाणी बंडू केनी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी देखील त्यांनी जो घेतलेला जो एक संकल्प आहे, हा संकल्प पुढे नेताना या ठिकाणी मला आनंद वाटतो. परंतु या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टी देखील खंत आहे की सिडको स्थापन व्हायच्या अगोदर ही जी जागा आहे आणि म्हणून ही जागा या ठिकाणी सिडकोनी द्यावी असं मला तरी वाटत नाही. आमच्या तीच आम्हाला मिळावी हा सुद्धा मला वाटत नाही. आमच्या तीच आम्ही घ्यावी, म्हणजे द्यावी, मिळावी, याच्याऐवजी आहे ते आमचेच आहे. आणि याच्यासाठी वनमंत्री सन्मान्य गणेशजी नाईक साहेब हे पूर्ण या ठिकाणी पाठबळ त्यांचा आहे, त्यांचा पुढाकार आहे. आणि म्हणून ही जमीन मालकी ऑलरेडी मालकी आहेच, मग आम्ही मागतो काय, घेतो काय, म्हणून आम्ही जे आहे ते आमचेच आहे. ह्या गावकीची आहे ती गावकीची आहे, ती गावकीलाच मिळालं पाहिजे. यात साधा सिंपल या ठिकाणी विचार आहे. त्यामुळे या गावकीचा हक्क, अधिकार आहे, जो काही ओळख आहे या मैदानामुळे आहे, ती ओळख कशी हिरावून घेता येईल आणि ती ओळख मालकीची असावी. आणि ग्रामस्थांनी देखील जे गावकीची असावी त्याच्यासाठी काही यंत्रणा असतील की त्याच्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया देखील पूर्ण कराव्यात. आणि आम्ही सोबत आहोत. प्रथमच आज आम्ही नवनिर्वाचित आमचे अध्यक्ष अनुज पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या पूर्ण साईनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा मंडल, मग त्या महिला आघाडी असू दे, महिला सभासद, आमच्या बहिणी, आमचे जुने जाणते सर्व वरिष्ठ सभासद, आमचे मार्गदर्शक सर्व, जे काही ह्या मैदानासाठी, या आमच्या स्पोर्ट्स क्लबसाठी ज्या लोकांनी सर्वांनी जे अगोदर अथक मेहनत करून हे सर्व हातात दिलं आहे, ते कसं आता पुढे नेऊन आम्ही याची कशी चांगल्या प्रकारे आम्ही देखभाल करू. आणि हे मंडळ आमचं अगोदर खूप काही पूर्वी जे आम्ही सांस्कृतिक आणि सर्व गावातील जे काही कार्यक्रम राबवायचो त्यामधल्या काळात थोडंसं काय आमची मागे पद्धत झालेली, पण तेच कार्यक्रम आता पुन्हा आम्ही सुरू करून नव्याने कसं सर्व पुन्हा एकदा हे मंडळ कसं आघाडीवर आम्हाला नेता येईल याची आम्ही सर्वांनी खबरदारी घेतलेली आहे. आणि मी एवढंच म्हणेन की हे आमची जे सभासद आहेत आता नवीन कमिटीचे, त्या सर्वांनी या मंडळासाठी सर्वांनी हातभार लावावा आणि सर्व एकोपाने राहून सर्वांची हसत खेळत मिळून मिसळून राहावं, एवढंच मी या सध्याच्या सत्यनारायण पूजाच्या निमित्त मी सर्वांना विनंती करतो. आणि सत्यनारायण महाराजाचा सर्वांना आशीर्वाद मिळो
हीच सर्वांना शुभेच्छा. अध्यक्ष या नात्याने बोलायला गेलो तर प्रथमच माईकचा भार घेऊन पहिले मी स्मरण करेन ज्याने 1969 रोजी या साईनाथ स्पोर्ट्स क्लबचा पाया रचला ते म्हणजे कैलासवासी जे आता कोण ते नाही आहेत त्यांनी हे घडवलं ते म्हणजे कैलासवासी माणिक दादू पाटील असतील, वसंत केनिया असतील, सीताराम केनिया असतील, तसेच विनायक पाटील असतील, तसेच सावलाराम केनिया असतील. यांनी हा पाया रचला आणि इथपर्यंत त्यांनी ते आणून दिलं आमच्यासाठी. त्यासाठी मी प्रथम त्यांना स्मरण करेन. तसेच आज साईनाथ स्पोर्ट क्लब आयोजित जी सत्यनारायणची पूजा झाली या पूजेसाठी सर्व कमिटी मेंबर्स असू दे, सदस्य असू दे, सभासद असू दे, सर्वांनी मोलाचा वाटा आहे. महिला सभासद, महिला भगिनी असू दे, सर्वांनी खूप मेहनत घेऊन हे सत्यनारायणच्या पूजेसाठी खूप काही केलं. तसेच या सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इथं प्रमुख उपस्थिती होती ती म्हणजे आमचे लाडके खासदार, माजी खासदार माननीय श्री संजीवजी नाईक साहेब इथे आले होते. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा झाला. त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर आमचे लाडके नगरसेवक माननीय श्री बंडूदादा केनी यांनी हा पूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतलेला. म्हणजे काहीच आम्हाला कुठल्याही गोष्टीची तर कमी पडून दिली नाही. मग ते बक्षीस समारंभ असू दे, पूजेसाठी काही असू दे किंवा पाहुण्यांचा सत्कार असू दे, सर्व गोष्टी त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं काय हवं आहे, कशा पद्धतीने करायचं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाकीचे पूर्ण प्रोग्राम साजरा केले.